नमस्कार. जनअभियान न्यूजमध्ये मी पल्लवी आपले हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी पाहूया आजच्या ठळक घडामोडी. हेडलाईनचे स्पॉन्सर्ड आहेत अग्रवाल कॅफे स्नॅक्स. ॲडव्होकेट आंबेडकरांवर आरोप करणाऱ्या आमदार बांगरांनी आरोप सिद्ध करून दाखवावा, अन्यथा त्यांना नांगर लावण्याचा वंचितचा इशारा. ऑटो रिक्षात अवैधरित्या गॅस भरताना तिघांना अटक. मार्च पासून खरेदी वाढवा, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहण्याचा आमदार रणधीर सावरकरांचा इशारा. पुढील 2 दिवसात उन्हाची तीव्रता वाढण्याची हवामान खात्याची माहिती. आता वळूया सविस्तर बातमीपत्राकडे. वंचित आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर 1000 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप सेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केला असून त्यांना साक्षर करून घोडा लावणार असल्याचे राजेंद्र पातोडे यांनी म्हटले आहे. या घटनेचा निषेध म्हणून वंचितच्या कार्यकर्त्यांनी आमदार बांगर यांचा अकोल्यात पुतळा जाळून निषेध करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मागील निवडणुकीत 1000 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. तुम्हाला सांगतो ते बटन वंचितचं दाबू लागलं, आम्हाला ताकद दाखवायची म्हणजे ते पठ्ठ्या 1000 कोटी रुपये घेतले. त्यानं किती 1000 कोटी रुपये घेऊन तुम्हाला सांगतो हेलिकॉप्टर नाही हिंडायला, बरोबर आहे नाही? तिथं सभा तिथं सभा तिथं सभा कुठून हेलिकॉप्टर आलं हे सुद्धा आपल्याला लोकांना सांगणं लागणार आहे. मित्र ध्यानात ठेवा, हे आपण कुठेतरी सांगायला कमी पडायलो मित्र. तर दुसरीकडे आमदार संतोष बांगर यांना प्रौढ शिक्षण वर्गात दाखल करून अंकगणित आणि बाराखडीची पुस्तके देऊन साक्षर करण्याचा निर्धार वंचितच्या युवा आघाडीने केला आहे. आमदार बांगर यांनी माफी मागावी, अन्यथा आधी साक्षर करून दिसेल तिथे घोडा लावण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या असल्याचे वंचितचे मीडिया पॅनलिस्ट राजेंद्र पातोडे यांनी म्हटले आहे. आज शिवसेनेचा आमदार संतोष बांगर यांनी वंचितवर एक गंभीर आरोप केलेला आहे. 5वा वर्ग पास असलेल्या संतोष बांगरला अंकगणिताची ओळख झाली पाहिजे म्हणून प्रौढ शिक्षणामध्ये त्याचं नाव नोंदवण्याचे आदेश आम्ही युवक आघाडीच्या वतीने कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. सोबतच अंकगणिताचं एक पुस्तक, बाराखडीचं एक पुस्तक हे देऊन त्याला साक्षर करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. कारण अशा पद्धतीने जिथे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा एक मंत्री जेलमध्ये जातोय, आता ती धग मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकापर्यंत पोहोचलेली असताना त्यांच्या आमदारांनी अशा पद्धतीने हे आरोप करणे हे अत्यंत हास्यास्पद आणि बालिशपणा आहे. आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी आणि युवक आघाडीचे कार्यकर्ते हे संतोष बांगरला साक्षर करणार आहेत. त्यांनी दुसरा जो आरोप केला तो बौद्ध समाजाच्या संदर्भातला आहे आणि तो सुद्धा अत्यंत गंभीर आरोप आहे. आणि त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात संतोष बांगर फिरणार नाही आणि जिथे कुठे तो दिसेल त्याला बौद्ध समाजाची ताकद दाखवून द्यायची आहे असा आदेश सुद्धा आम्ही दिलेला आहे. आणि त्यामुळे या बालिश आमदाराला आधी साक्षर करायचं आणि मग घोडा लावायचा असा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार आहे. आणि युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांना आम्ही त्या कामी लावलं. एकतर त्यांनी हा जो आरोप केला त्याचा पुरावा सादर करावा, अन्यथा येणाऱ्या परिणामाला त्यांनी सामोरं जावं असं वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही त्याला इशारा देतोय. तो समजदार असेल तर त्यांनी तात्काळ यावर त्याचं स्पष्टीकरण द्यावं, माफी मागावी, जाहीर माफी मागावी, अन्यथा जे काही परिणाम होतील ते परिणाम भोगण्यास तयार राहावं. आंबेडकरांवरील केलेल्या आरोपांचे जिल्हाभरात पडसाद उमटत असून आमदार संतोष बांगर यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण टॉकीज समोर घागर फोडून आमदार बांगर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वाशिम बायपास परिसरात अवैधरित्या गॅस सिलेंडर ऑटो रिक्षामध्ये भरताना तिघांना विशेष पथकाने छापा टाकत 1.5 लाखाच्या मुद्देमालासह अटक केली.
शहरातील वाशिम बायपास परिसरातील जश्न पॅलेस जवळील कडबा कटर कारखान्यात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर पंप मशीनद्वारे MH30BC 1394 क्रमांकाच्या ऑटो रिक्षामध्ये भरत असल्याचा गोपनीय माहितीनुसार विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात सलीम खान, जहागीरदार खान, मोहम्मद आसिफ, मोहम्मद शरीफ व जब्बर खान, सत्तार खान सर्व राहणार जुने शहर खैर मोहम्मद प्लॉट अकोला या तिघांना रंगेहात अटक करण्यात आली. आरोपीकडून 3 भरलेले घरगुती गॅस सिलेंडर, एक ऑटो रिक्षा, एक गॅस भरण्याची पंप मशीन, एक गॅस मोजण्याचा तराजू काटा आणि 3 मोबाईल असा एकूण 1,50,000 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने जुने शहर पोलीस ठाण्यात केली. बाजारपेठेमध्ये 9,000 क्विंटल हरभरा खरेदी होत असताना FCI कडून मात्र 10%च खरेदी होत असल्याचा प्रकार आमदार रणधीर सावरकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. खरेदीचा वेग वाढवा अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. आमदार रणधीर सावरकर यांनी खरेदी विक्री संघाच्या बार्शी टाकळी, पारस, बाळापूर तसेच इतर खरेदी केंद्रावर भेटी देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बाजारपेठेमध्ये 9,000 क्विंटल हरभरा खरेदी होत असताना FCI कडून मात्र 10%च खरेदी होत असल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. 2 दिवसात खरेदीचा वेग वाढवा अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना भ्रमणध्वनीवर चर्चा करताना दिला. भाजपच्या काळात शेतकऱ्यांच्या मालाची विक्री व खरेदी सरकारने केली असता आता कोणाच्या आदेशावरून शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांना विकण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. यातील झरीचा शुक्राचार्य कोण असा सवाल आमदार सावरकर यांनी उपस्थित करीत 28 मार्च पासून सगळ्या केंद्रावर सध्या सुरू असलेल्या खरेदीपेक्षा 50% वाढ करावी अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे असा इशारा यावेळी दिला. हवामान बदलामुळे शहरातील तापमान 2 दिवसात वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी देत पुढील 2 दिवसात सर्वांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. उन्हाळ्यातील तापमानाचा उच्चांक यावर्षी मार्च महिन्यात सुरू झाल्यामुळे अकोलेकरांची सध्या घरात थंड कुलकुल वातावरण निर्माण करण्याची लगबग दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात वाढलेल्या तापमानाच्या पाऱ्याने 40 अंशाकडे प्रवास सुरू केला आहे. पुढील 4 दिवस उन्हाची तीव्रता वाढणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. हवामान बदलामुळे शहरातील तापमान 2 दिवसांपासून 40 ते 42 पर्यंत गेले असल्याने येणाऱ्या दिवसात सुद्धा तापमान 43 ते 44 अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जन अभियान न्यूजशी बोलताना दिली. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यात टोपी तसेच डोळ्यांची निगा राखण्यासाठी चष्म्याचा वापर करून आरोग्याची काळजी घ्यावी. भारतीय मौसम विभाग अकोला के अनुसार इस साल टेम्परेचर पिछले वर्ष से अधिक रिकॉर्ड किया जा रहा है. उसका रीज़न है क्लाइमेट चेंज होना. क्लाइमेट चेंज के अनुसार 1-2 डिग्री हर साल बढ़ जाता है. उसी के अनुसार इस साल ज़्यादा बढ़ रहा है. आने वाले 5-7 दिनों में टेम्परेचर और इंक्रीज होने की संभावना है. इस टाइम 42 टेम्परेचर है. आने वाले टेम्परेचर 43 या 44 भी हो सकता है. इसलिए घरों में सावधान रहिए. बाहर निकलने से पहले धूप का बचाव रखिए क्योंकि धूप ज़्यादा हो सकती है. कोरोनाच्या काळासह एसटी विलगीकरणाच्या आंदोलनामुळे एसटी बंद पडली होती. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत होता. आता हळूहळू लाल परीचा प्रवास पूर्वपदावर आल्याने प्रवाशांना याचा लाभ मिळत आहे. आता अकोला बस स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी तिकीट काउंटर सुरू करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात कोरोना संक्रमणाच्या काळात लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. नंतर एसटी कर्मचाऱ्यांनी विलगीकरणाच्या मुद्द्यावर आंदोलन करीत एसटी बंद पाडली होती. या सर्व बाबींचा त्रास हा केवळ प्रवाशांना सहन करावा लागला, परंतु गेल्या काही दिवसांपासून लाल परी ही पूर्वपदावर आली असून प्रवाशांना याचा लाभ मिळत आहे. अकोट व शेगावला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने त्यांना बसमध्ये प्रवेश करण्याकरिता त्रास सहन करावा लागत होता. अशातच एसटी आगारामध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी संतोष गावंडे, राहुल इंगळे व राहुल आंबुस्कर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने बंद पडलेले तिकीट काउंटर पुन्हा पूर्वपदावर सुरू केली असून अकोट ते शेगावला जाणाऱ्या प्रवाशांना या काउंटरमधून तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संकल्पनेमुळे बस स्थानकावर होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसणार असून प्रवाशांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत. वर्धा येथे 1 एप्रिल रोजी होणाऱ्या 36व्या विदर्भ केसरी अजिंक्यपद कुस्ती चषकासाठी आयोजित महानगरातील विदर्भ केसरी निवड चाचणीस महिला पुरुष कुस्तीगीरांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. अत्याधुनिक मॅटवर झालेल्या या चाचणीत विविध श्रेणीतील तब्बल 145 कुस्तीगीरांनी सहभाग नोंदविला.
विदर्भ कुस्तीगीर संघटना नागपूर द्वारा संचालित अकोला शहर तालीम संघाच्या वतीने शिवशक्ती प्रतिष्ठान फार्मसी कॉलेज कौलखेड येथे शुक्रवारी विदर्भ केसरी कुस्तीगीर चाचणीचा प्रारंभ माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे यांच्या हस्ते करण्यात आला होता। या निवड चाचणीत तब्बल 145 कुस्तीगीरांनी सहभाग नोंदवित उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी आपण महानगरात महाराष्ट्र केसरी स्पर्धा घडवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देत विदर्भ केसरीचा बहुमान चाचणीत सफल झालेल्या कुस्तीगीरांनी खेचून आणावा अशी आशाही यावेळी व्यक्त केली। पंच कमिटीचे कामकाज प्राध्यापक मनोज तायडे, प्रशांत खोरे, बाळू धुर्वे, महेंद्र मलिये, कृष्णा मिश्रा, वैभव मेहरे, निखिल वाकोडे आदींनी करून तांत्रिक बाजू सांभाळली। यावेळी अकोला तालीम संघाचे सचिव युवराज गावंडे यांनी ज्येष्ठ कुस्तीगीरांचा सन्मान करीत दिनांक 31 मार्च रोजी चाचणीत सफल झालेल्या सर्व कुस्तीगीरांना सोबत घेऊन संघ वर्धा येथे रवाना होणार असल्याची माहिती दिली। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर मागील निवडणुकीत 1000 कोटी रुपये घेतल्याचा आरोप करणारे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा जिल्ह्यात विविध ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुतळा जाळून निषेध केला। वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा चपला मारल्या उरल्या याने तिथं जाऊन कोणतरी ठोकाव तिथं जाऊन कोणतरी ठोकाव याने ठोकल्याच गेलं पाहिजे। संतोष बांगर मुर्दाबाद 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 बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद। खदान येथील आनंदनगरमधील बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर विशेष पथकाने छापा टाकत 8 जणांना रंगेहात पकडले असून 3,75,000चा मुद्देमाल जप्त केला। पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार खदान येथील आनंदनगरमधील बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत 8 जणांना रंगेहात पकडण्यात आले। त्यांच्याकडे नगदी 25,000 रुपये, 5 मोबाईल किंमत 51,000 रुपये, 2 मोटरसायकल किंमत 1 लाख रुपये यासह एक 4-चाकी वाहन किंमत 2 लाख रुपये असा एकूण 3,75,000 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळी मिळून आला। या प्रकरणी पोलिसांनी कुलदीप सिंह बावरी, सुंदर सिंग टाक, रवि सिंग टाक, जसविंदर सिंग बावरी, शुभम चौधरी, सदाम खान, एजाज खान, शेख महबूद हक शेख मेहदुल्ला तसेच विनोद सिंग बावरी सर्व राहणार खदान या सर्व आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन खदान येथे गुन्हा नोंद करण्यात आला। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ॲडव्होकेट आंबेडकरांवर आरोप करणाऱ्या आमदार बांगरांनी आरोप सिद्ध करून दाखवावा अन्यथा त्यांना नांगर लावण्याचा वंचितचा इशारा। ऑटो रिक्षात अवैधरित्या गॅस भरताना तिघांना अटक। मार्च पासून खरेदी वाढवा अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहण्याचा आमदार रणधीर सावरकरांचा इशारा। पुढील 2 दिवसात उन्हाची तीव्रता वाढण्याची हवामान खात्याची माहिती। आजचे बातमीपत्र इथे संपवित आहोत। पुन्हा भेटूया जनअभियान न्यूजच्या नवीन बातमीपत्रामध्ये। तत्पूर्वी नमस्कार।